हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? ज्योती लाईफस्टाईल चॅनेलमध्ये मी ज्योती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या छान अशा नवीन व्हिडिओला. तर आज संक्रांत आहे. तर सर्वात स्वयंपाकाला संक्रांत म्हटलं की पोळ्यांचा स्वयंपाक, जेवण सगळं, पुरणाची पोळी, कटाची आमटी वगैरे. तर कुरडई भजी वगैरे केले होते मी आधीच. आणि शेवटी पोळ्या बनवताना म्हटलं व्हिडिओ काढायचा राहिला होता. मग शेवटी पोळ्या बनवताना तरी म्हटलं व्हिडिओ काढावा आणि पोळ्या बनवतानाचा हा व्हिडिओ केला आहे मी. तर सांगा मग कशी बनवते मी पोळ्या, जमते का मला पोळी बनवायला? संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अन्वीचं पण चाललेलं असतं मध्ये मध्ये. सगळं आवरून मी पटकन पोळ्या बनवून घेत होते. पोळ्या अन्वीला जेवण वगैरे घातलं होतं आधीच, पण तिची घाई असतेच मध्ये मध्ये. तिचं काही चाललेलं असतं. लहान मुलं म्हणलं की चालतंच. तर बघा, इथं माझी पोळी लाटून झाली. जमते का मला पोळी लाटायला? बघा, तर ऊन येत आहे खिडकीतून, त्यामुळे एवढं दिसणं व्यवस्थित. नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित व्हिडिओ बनवेल त्याचा. दिसणं एक सगळं ऊन येत आहे त्याच्यावर, त्यामुळे व्यवस्थित दिसेना. एकदम उजेड दिसतोय सगळा. फुगली माझी पोळी. केवढी फुगली बघा पोळी. मला उलथायला पण येत नव्हती, एवढी फुगलेली पोळी माझी. जमतात का नाहीत मला पोळ्या बनवायला? नक्की सांगा मला कमेंट करून कशी झाली माझी पोळी. तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसेल, पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच छान व्हिडिओ बनवेल त्याचा. माझ्या पण लक्षात आलं नाही एवढं की उन्हामुळं तिथं दिसत नसेल व्यवस्थित म्हणून. बघा, झाली भाजून माझी पोळी. आता पोळ्यांचा स्वयंपाक आवरून घेतला आणि लगेच आवरायला घेतलं. पटकन आवरून घेतलं, तयार होऊन लगेचच. मग इथं बघा, थोडेसे फोटो काढलेत आवरून झाल्यावर. तर तेच दाखवते मी तुम्हाला कशी दिसते मी. संक्रांतीची साडी ही माझी. पिल्लूचे फोटो काढले, पिल्लूचे आणि माझे थोडे. पिल्लूला हास म्हणलं की पोज देते बघा कशी ती. कसे आलेत फोटो आमचे. फोटो काढून झाल्यावर मग आवरलं. ताट वगैरे व्यवसायाला जायसाठी ताट वगैरे भरून घेतलं आणि देवाच्या पाया वगैरे पडून घरातल्या देवाला वसून अगोदर मग बाहेर म्हणजे गावातल्या मंदिरात गेलो होतो आम्ही सर्वजण. भरपूर महिला असतात तिकडे. इथं बघा, आम्ही जरा ताटात घेतले त्यामुळे दिसले नाहीत. आमच्याकडे असे पाच असतात संक्रांती. तुमच्याकडे कसं असते संक्रांत ते पण सांगा आम्हाला कमेंट करून. वाण आहे तिथं. बघा, सगळं आवरून झाल्यावर आलो मंदिरात. तर मंदिरात खूप मोठी लाईन लागली होती. तर कधी नंबर यायचा, ऊन पण खूप लागत होतं. चला तर मग म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा. तर बघा, खूप मोठी लाईन होती पाठीमागे पण. इथं लाईनीत उभे राहिले होते आणि नंतर मग आला नंबर आमचा. बघा, इथं संक्रांतीचं व्यवसायाचं चाललंय आमचं. तिळगुळ तिथं खूप गोंधळ होता म्हणून मग ह्याला नंतर व्हॉइस ओव्हर केलं मी. काय तिथं आवाजच येत नव्हता बोललेला. भरपूर महिला होत्या ना खूप. हे बघा मंदिर.
मंदिरातला व्हिडिओ आहे. खूप छान मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे. आतमध्ये संत सावतामाई आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. इथं पण खूप गर्दी होती महिलांची, त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ घेतला आहे. आणि इथे एक फोटो आहे ह्या रामांचा. नंतर घरी आल्यावर हे आमच्याकडे असं विडे घ्यायचं असते, तर सगळ्यांचे असे विडे मांडून घेतो आम्ही. आणि नंतर एकाचं विडे घ्यायचं असतात. ते हळदी कुंकू वगैरे लावून सगळ्यांचा इथं विडे घ्यायचा कार्यक्रम चालला आहे. बघा, माझा पण व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. तुमच्याकडं कसं असतं, तुमच्याकडं असं असतात का पद्धती? आमच्याकडे अशी पद्धत असते. सगळ्यांनी असं पदरात विडा घ्यायचा असतो. आणि तो विडा घेत असताना सीतेचा वौसा, रामाचा वौसा आला नगरात, घ्या पदरात असं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात? आणि पाया पडायचं असतं, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात सगळ्यांच्या. चला तर मग, असा होता माझा संक्रांतीचा आजचा दिवस. चला तर मग भेटूया उद्याच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय. घरी आल्यावर मी इथं थोडंसं व्हिडिओ काढला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बाय.